जेव्हा सीतामातेचे रावण हरण करून जात होता तेव्हा या ठिकाणी या जटायू महाराजांनी त्या रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला, रावणाशी लढाई पण केली, पण जटायू महाराजांचा एज जास्त असल्यामुळे रावणाने याला मारून टाकले आणि त्याच ठिकाणी यांचा स्टॅच्यू बांधला आता। शुभ सकाळ मित्रांनो, केरळमधील आजचा आपला 4था दिवस आहे आणि सकाळ सकाळी बसलो इथे म्हणजे आपण नाश्ता करायला। आणि नाश्त्याला बघा काय मस्त फ्रूट आहेत, चपाती आहेत, घेऊन शुभम सर आजचा काय प्लॅन सांगा नेहमीप्रमाणे। आजचा प्लॅन आपण जाणार पहिलं जटायूवर सेंटरला, तिथून आपण जाणार वर्ल्ड रिचेस्ट टेम्पल श्री अनंत पद्मनाभ स्वामी टेम्पल विजिट करतो। आता आपला किती तासाचा प्रवास आहे? आता आपला इथून 2 तासाचा प्रवास जटायूला, जटायू ते पद्मनाभ स्वामी 2 तासाचा। ओके, तर चला मित्रांनो आजचे जे 2 आपले पॉईंट आहेत ना ते खूप भारी आहेत आणि जो आपला अय्यप्पा मंदिर आहे त्याची स्पेशालिटी काय सांगशील? पद्मनाभ स्वामी मंदिर हे वर्ल्ड रिचेस्ट टेम्पल आहे। आज तर संडे असल्यामुळे आज खूप गर्दी असणार, खूप गर्दी असणार, खूप असणार आणि जिथे खास करून जेंट्स लोकांना फक्त लुंगी आहे, वरती शर्ट नाही, टी शर्ट नाही, काहीच आहे। आपण गेल्यावर तिथे लुंगी फक्त लुंगी घालायची आणि आतमध्ये दर्शनाला जायचं। लेडीजसाठी व्हाईट साडी किंवा कुठलीही साडी चालेल, फक्त त्याला काय डिझाईन वगैरे साडीवर नव्हतं, प्लेन साडी। ओके, चला मित्रांनो नाश्ता करू, पटपट आवरू, ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय, 7:30 वाजून गेले, 7 वाजता निघणार होतो घर। चला आपली सगळी मंडळी पाठी नाश्ता करायला बसले, आपण पण नाश्ता करू निघू लगेच। चला मित्रांनो आता आपण सकाळी 8:30 वाजता चेकआउट करतोय आणि हा होता तो म्हणजे आपला कालचा स्टे। आजचा स्टे आपला नवीन जागेवर असणार आहे। सो चला सर्व पब्लिक आता गाडीमध्ये बसली, आपण निघतोय आता। जटायू अर्थ सेंटरला आता आपण पोहोचलोय आणि आता इथे आपण लाईनीमध्ये उभे राहिलोय। कशासाठी? तर रोपवेचं तिकीट काढण्यासाठी। आता तिकीट काढल्यानंतर तुम्हाला सांगतो की रोपवेचा पर पर्सन तिकीट किती आहे, अजून आम्हाला पण माहीत नाही। आता लाईनीमध्ये तरी आपला अजून अर्धा पाऊण तास जाईल। फायनली मित्रांनो पोहोचलोय ते म्हणजे आपण जटायू महाराजांच्या स्टॅच्यू जवळ आणि हा स्टॅच्यू बघा किती मोठा आहे। एका बाजूने आपण फोटो काढले, आता दुसऱ्या बाजूने फोटो काढू। म्हणजे हा जो जटायू पक्षी आहे ना त्याचा फक्त एक पंख छाटलेला आहे, असा याचा स्टॅच्यू दाखवलेला आहे। या बाजूला पंख नाही, आता त्या बाजूला आहे ना तुम्हाला पंख पण बघायला भेटेल। हे बघा मित्रांनो आपण दुसऱ्या साईडला आलोय आता। या साईडला या जटायू पक्षाचा पंख बघा किती मोठा आहे आणि त्या बाजूचा पंख छाटलेला असा दाखवलेला आहे, एकदम जबरदस्त। हा संपूर्ण पंख आणि हा फक्त एक पक्षाच्या पंखाचा पीस आहे, एवढा मोठा। मित्रांनो जेव्हा सीतामातेचे रावण हरण करून जात होता तेव्हा या ठिकाणी या जटायू महाराजांनी त्या रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला, रावणाशी लढाई पण केली, पण जटायू महाराजांचा एज जास्त असल्यामुळे रावणाने याला मारून टाकले, त्याचे पंख छाटले आणि जटायू महाराज वरून डायरेक्ट या डोंगरावर पडले आणि त्याच ठिकाणी यांचा स्टॅच्यू बांधला आता। आणि जर अजून आपण रोपवेच्या लाईनीत थांबलो असतो ना तर 1.5 ते 2 तास तरी आरामात गेले असते आपले। त्याच टाइमात आपण चालत चालत उतरलो, आपला डिसिजन चुकला। येताना पण आपल्याला चालत यायला पाहिजे होता, तुमच्या फायद्यासाठी। तुम्ही जर येताय तर चालत या, पायऱ्या वगैरे पण चांगल्या आहेत। आणि आता आपण अय्यप्पा मंदिराजवळ पोहोचलोय आणि इथे सर्व आता लुंग्या वगैरे घेतात आपली मंडळी सगळी, कारण की मंदिरामध्ये फक्त आपण लुंगी घालूनच प्रवेश करू शकतो। ही कितीला आहे? 200 220 रुपये।
मित्रांनो मस्तपैकी देवाचे दर्शन झालं. कसं झालं सगळ्यांचं दर्शन? आपल्या गोविंदा 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 गोविंदा. आणि आपल्या मिट्टूवर फॅमिलीने सर्वांनी ड्रेसिंग बघा मारली. आपल्या लेडीज लोकांनी आणि पार्टी जेंट्स लोक त्यांचे पण लुंग्या दाखव जरा. भरपूर लाईन होती पण मस्त झाला. मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन. चला आता गोविंदा गोविंदा. दर्शन वगैरे करून पोहोचलो ते म्हणजे आपण 8:30 वाजता आपल्या रूम मध्ये. आणि मित्रांनो हा बघा आलिशान असा बेडरूम आहे. तर आजचा आपला रात्रीचा शेवटचा स्टे इथे असणार आहे आणि मी उद्या निघणार आहे. बाकीचे जी अर्धी मंडळी आहे ना मित्रांनो ती पुढच्या ट्रिपला जाणार आहे आणि मी केरलावरून आता डायरेक्ट उद्या मी रिटर्न निघणार आहे. चला आता जेवायला जाऊ आणि झोपू कारण की भरपूर कंटाळा आलाय. मित्रांनो आता चाललोय ते म्हणजे खाली जेवायला. आणि आपल्याला आजपर्यंत जेवढे पण हॉटेल दिलेत ना राहायला सर्व 3 स्टार हॉटेल होते. एकदम जबरदस्त. आणि आपली पुण्याची मंडळी निघालेली आहे टाटा. सो त्यांना विचारू की कशी वाटली ट्रिप. आता निघालात तर कसं वाटतं? तुम्हीच निघालात फक्त. ठीक आहे. भरपूर साऱ्या आठवणी सोबत घेऊन चाललात तुम्ही. सो सावकाश जा आणि पोचले की ग्रुपला मेसेज करा. आणि मी पण यांच्यासोबत निघणार होतो म्हणजे माझी ट्रेन 4ची होती आणि यांची आता 11ची आहे. आणि शुभम भाऊ यांना सोडायला चाललंय. चला टाटा. ब्लॉग बघा आपल्या आता घरी गेल्यानंतर. चला चलो चलो बाय बाय. चला टाटा. त्यांची ट्रेन आहे 11ची. ते निघालेत आणि माझी पण 4 वाजताची ट्रेन होती घरी जाण्यासाठी. पण नाही बोललो आता आलोय. तमिळनाडू पण करून जाऊ. आणि त्या वरच्या ईश्वर महादेवाचीच इच्छा होती. त्याचा बुलावा आलाय त्याच्यामुळे मी चाललोय ते म्हणजे आता रामेश्वरमला. जय भोलेनाथ. सो चला आता जातो रूमवर आणि आराम करतो. मी आता चाललो. हा चला आता तुम्ही जा पुढे ट्रिपला. मी काल सांगितलं ना आज माझा शेवटचा दिवस. मी जाणार होता घरी. मग मला मिस करणार ना. चल टाटा चल बाय. मी चाललोय ते यानं वाईट वाटलं बारीक पोरांना. वाटलं का नाही खरा सांग. जाऊ का नको? नको जाऊ. खरं सांग. जर खरं बोलल्यात तर थांबेन. थांबू का जाऊ? चालेल चल मग तुमच्यासाठी थांबतो. यस. नेक्स्ट डेस्टिनेशनला आपण जायला निघालोय. अर्धी पब्लिक गेली पुण्याची आणि आपली बस नवीन बस आपल्याला न्यायला आली कारण की आता आपला स्टेट बदललाय. सो नवीन नंबर प्लेटवाली नवीन बस. चला सर्व पब्लिकने सामान लोड केलाय. आता आपण निघतोय ते म्हणजे कन्याकुमारीसाठी. आता सगळ्यांना फसवतोय. सगळ्यांना माहित नाही मी जाणार आहे म्हणून. आतमध्ये गेल्यानंतर सरप्राईज देतो सगळ्यांना. हे चला टाटा टाटा बाय बाय. टाटा. जाऊ ना मी का नको? तू जर थांब बोललीस तर थांबेन. बोल जाऊ का नको? नको जाऊ. मी जाईन. मी चाललो. चल चल मी चाललो. मी तुम्हाला सांगितलं ना मी जाणार आहे. काय मी तुला फसवला. चलो टाटा. माझी रिक्षा आली यार मला जाऊ दे सोड. ही काय येले मला फोन आलेला ड्रायव्हर काकांचा. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी नाही जात येत आहे. पण कुठे चाललो होतं सांगा. कुठे चाललो कुठे चाललोय? तमिळनाडूला कन्याकुमारी. पोरावाला घेऊन जसं एकेरीलाच चाललो असं वाटतं. शुभम हॉटेल पासून निघून किती वेळ झाला आणि आपण कुठे पोहोचलो? आपण आता आलोय पोअर आयलंडला. हॉटेल पासून निघून आपल्याला झाला 1 तास. आणि आज आपण कोणते कोणते पॉइंट कव्हर करणार आहोत? आता आपण जाताना जे पण लोकल पॉइंट आहेत जाताना जे ऑन द वे लागते ते कव्हर करणार. आपण 2 बोटी बुक केल्यात आणि 2 बोटींचे चार्जेस झालेत ते म्हणजे 10,500 15 जणांचे. आणि आम्हाला पर पर्सन पडले ते म्हणजे 700 रुपये खर्च आला. म्हणजे 700 रुपयात मस्त ना. 1 ते 1.5 तास आम्हाला फिरवतील आणि 2 आम्ही बोटी गेल्या. चला मित्रांनो आपल्या दोन्ही बोटी रेडी आहेत. आणि एका बोटीमध्ये आपण सर्व बसलोय आणि दुसऱ्या बोटीमध्ये आपली दुसरी फॅमिली बसली. चला आपली बोट रेडी आहे.
सगळे दिसतात. मला पण घ्या रे. चला आता हे बघा या बोटी राईड करून आलेल्या आहेत. आता आपण जाणार आहोत. सोबत सोबतच चालवा. चला मस्त. चला समुद्र लुटेरे निघालेले आहेत. गोल्डन सैंड बीच है। बीच के दोनों साइड में पानी है। इस तरफ मीठा पानी, उस तरफ खारा पानी। वो अरेबियन सी, इस तरफ नैया रिवर। हे मीठा पाणी आहे. ये मीठा पानी। हा आणि आता आपण जिथे बोट घेऊन फिरतोय ना तिथे गोडं पाणी आहे आणि मध्ये बीच आहे आणि त्याच्या त्या साईडला समुद्र आहे. म्हणजे खारं पाणी आणि गोडं पाणी. पुढे गेल्यानंतर ते मिक्स होणार आहे. त्या पण लोकेशनला आपण चाललोय आता. आणि मित्रांनो समोर समुद्र आणि हा इथे नदीचा गोडा पाणी. इथं समुद्राचा आणि नदीचा संगम होताना दिसतोय तुम्हाला. हा बघा एकदम जबरदस्त. हा आणि एकदम क्लीन पाणी आहे. मित्रांनो समोर बघा हे काय आहेत? फ्लोटिंग विला. आणि पाण्याच्या वरती सगळे तरंगणार आहे ते बघा. एकदम जबरदस्त. मिनी मालदीव. आपण आता अशा लोकेशनला पोहोचलोय जिथे केरला आणि तमिळनाडूची बॉर्डर आहे. आता मी तुम्हाला दाखवतो समोर. हे बघा इथे संपूर्ण नारळाची झाडं दिसतील तुम्हाला सगळीकडे. आणि समोर जो ब्रिज दिसतो ना छोटा ती बॉर्डर आहे. पुढे तमिळनाडू आहे. चला युटर्न मारा. आता मित्रांनो पाण्यामध्ये जे रेस्टॉरंट आहे ना चिलीज म्हणून तिथे आपण जेवणाची ऑर्डर द्यायला चाललोय. वेज थाली है, नॉन वेज थाली पूरा है। नॉनवेज थाली कौन सा है? नॉन वेज थाली तो उसमें नहीं है। एक आदमी के हिसाब से 2 पीस फिश फ्राई, 1 पीस फिश मसाला, रसम, पापड़, 2 मिनिट राइस वगैरह हो जाएगा। मच्छी कौन सा? मच्छी किंग फिश है, नहीं तो रेड स्नैपर सिंगल कट है। आता उतरलोय ते म्हणजे आपण गोल्डन स्टँड बीचला मित्रांनो. आणि बीच बघा. बीचवरची वाळू बघाल ना तुम्ही पूर्ण गोल्डन गोल्डन कलरची आहे. एकदम खतरनाक असा नजारा आहे. वाव. आणि इथं बोटिंग बघा किती आहे. भरपूर सारे टुरिस्ट येतात फिरायला. चला आता तुम्हाला क्लीन समुद्र दाखवतो समोरचा. चला आता तुम्हाला इकडचा नीलाभोळ समुद्र दाखवतो. आणि इथं एवढा क्राऊड नाही
पण बीच एकदम खतरनाक आहे मित्रांनो. स्टॉल वगैरे आहेत, उंटाची राईड मिळते, घोड्यावर बसून तुम्ही फेरी मारू शकता, बीचचा पूर्ण फेरफटका मारू शकता. आता समुद्र बघायला आलोय. खरंच एवढा भारी समुद्र आहे ना मित्रांनो, मी पहिल्यांदाच बघतोय एवढा क्लीन पाणी. वाव. हा बघा मित्रांनो काय समुद्र आहे, नीला दर्या, एक नंबर. चला आता दुपारचं जेवण आपण या हॉटेलमध्ये करणार आहोत. पाण्यामध्ये रेस्टॉरंट आहे, त्याच रेस्टॉरंटला आता आपण जेवायला थांबलोय. मस्तपैकी फिश थाली ऑर्डर केली आहे, पापलेट तवा फ्राय ऑर्डर केलाय. आणि हा बघा रेस्टॉरंट बघा. आपली पब्लिक जेवणाची वाट बघते. मावरा खायला भेटेल किती दिवसांनी तुम्हाला आता. आणि या बाजूला आपल्या पहिल्या बोटीतील फॅमिली. कशी वाटली राईड, कशी वाटली आजपर्यंतची? जबरदस्त राईड. मी आज गेलो असतो तर मला मेसेज टाकला असता, गेलो असतो. काय जेवायला काय मागितलं? फिश करी. तुमचा? अरे बापरे. तुम्ही काय मागवलं? मशरूम बिर्याणी. आया आया व्हेजिटेरियन. केरळला येऊन व्हेजिटेरियन. टेस्ट कसे? टेस्ट कसे? टेस्ट बरे. मच्छी ओके ओके. चला मित्रांनो आपलं जेवण आलंय. आणि तुम्ही काय ऑर्डर केलेली? प्रॉन्स पकोडा आणि फिश पकोडा. प्रॉन्स पकोडा आणि फिश पकोडा. आणि आम्ही ते ऑर्डर केलाय तो म्हणजे प्रॉन्स बिर्याणी, पापलेट तवा फ्राय आणि हे काय थाली आहे. थालीमध्ये ग्रेव्ही दिली आणि राईस पापड. तर चला मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊ आता आपण. पापलेट तवा फ्राय ऑर्डर केला होता आणि हा इकडचा यांच्या इकडचा पापलेट दिलाय. चला मस्तपैकी आपला पाण्यामधील रेस्टॉरंटमध्ये जेवण करून झालंय आणि आपला बोटवाला दादा आपल्याला न्यायला आलाय. मस्तपैकी 1 तासाची राईड दिली, अर्धा तास इथे चिल मारला आपण. त्रिवेणी संगम समोरच आहे, त्याच्या समोर आपला चिलीज रेस्टॉरंट आहे. इथे मस्तपैकी आपण टेबलवर जेवलो आणि आता आपली बोट आली आणि आता आपण निघतोय. बाय बाय. इथे आणखीन एक हॉटेल आहे, स्नेक बर्ड. ये पक्षी मछली पकड़ने के लिए पानी के अंदर चल जाएगा, ये टाइम उसका नेक पानी के ऊपर स्नेक लेकर. अच्छा, पानी के अंदर जाता है. पानी के अंदर जाता है. राईड एकदम जबरदस्त झाली. काय निसर्ग आहे केरळाचा. लाईफमध्ये पहिल्यांदाच बघितला एवढा भारी सुंदर असा निसर्ग. जबरदस्त एकदम. आपली बस रेडी आहे. नेक्स्ट लोकेशनला जायच्या अगोदर आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या हॉटेलला. चला. केरला बॉर्डर क्रॉस करून आपण पोचलोय ते म्हणजे तमिळनाडूला. 1.5 तासाचा प्रवास करून सर्व आता कंटाळलेत आणि आता आपण या हॉटेलला थांबलोय. आजचा स्टे आपला या हॉटेलला असणार आहे. सो आता इकडचे कोण CM वगैरे येणार आहेत. सो पुढचा रस्ता क्लोज झाला आहे, गाडी नाही जाणार. त्याच्यामुळे आपल्याला हॉटेलला सामान उतरवायचं आहे आणि पायी चालत जायचं 1 किलोमीटरला. तिकडचं लोकेशन बंद आहे पण तरीसुद्धा आपण बघून येऊ. आता तुम्हाला या हॉटेलचा आपला आजचा स्टे दाखवतो, बेडरूम दाखवतो की कशी आहे. आज बड़ी महफिल के लिए बड़ी बड़ी रूम्स दिए. बाल्कनी नाही आहे आम्हाला. जो मोठा रूम आहे तो तुम्हाला दिलेला आहे. आजची आपली रूम. चला फ्रेश हो. फ्रेश हो पहिलं. आज आपला काय होता? आज इथे CM असल्यामुळे इकडचा आजचा सगळा प्रोग्राम रद्द झालेला आहे. कारण अलाउड नाहीये कुणालाच. सर्व बंद आहे, मार्केट वगैरे बंद आहे. हॉटेल फक्त चालू आहे, बाकी जनरल शॉप हे सगळे मंदिर सगळं बंद आहे. ते उद्यापर्यंत. बाल्कनी मधून दिसणारा नजारा दाखवतो आता तुम्हाला. हो 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 हो, एक नंबर मित्रांनो. काय बाल्कनीतून नजारा दिसतोय बघा. आणि आज CM येणार आहे तिथे, त्याच्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सर्व तयारी केलेली दिसते.
चला मित्रांनो, मस्त फ्रेश झालोय. आता आपण निघतोय ते म्हणजे वरती म्हणजे टेरेसवरून दिसणारा नजारा दाखवायला तुम्हाला. चला. आणि मित्रांनो, समोरून दिसणारा नजारा बघा टेरेसवरून. आणि टेरेसवर आहे तो म्हणजे पूल, त्याच्यावरती पण आहे. आणि अचानक झाली ती म्हणजे पावसाची सुरुवात. जाम जोरदार आलाय पाऊस. आपल्या हॉटेल पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आपण चालत आलोय. आणि समोरचा नजारा बघा मित्रांनो, तमिळनाडूचा बीच. आणि आता संध्याकाळचा टाइम आहे. पाऊस असल्यामुळे आपल्याला सनसेट बघायला भेटलाय नाही, पण इकडचा जो नजारा आहे ना मित्रांनो, आता फोटो व्हिडिओ काढायचं बंद करतो आणि मस्तपैकी इथे 10-15 मिनिटं शांत बसतो.